खरं तर हा धनुष्यबाण मी दिव्यांग आणि शेतकरी मजुरासाठी उचलला आहे. आम्ही राजकीय ताकद शिवसेनेची वाळवू आणि शिवसेनेची ताकद दिव्यांग आणि आमच्या शेतकऱ्यासाठी उभी करू, बस एवढंच लक्ष आहे. कसं जमून आणलं ते तुम्हीच जाऊन आणलं मीडियावाल्यांनी. तुम्ही म्हणाला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये की सूत्रांच्या हवाल्याने मला माहिती समजलं, पण काही माझ्याकडून काही हालचाल झाली नाही. मग एवढं काय घडलं एका रात्री? खरंच सांगतो इमानदारीनं, हे सगळे सूत्रानं कामी आणलेलं काम आहे. एकंदरीत ज्या प्रकारे इतर कंटेस्टंट किंवा इतर उमेदवार होते, पण बच्चू भाऊंना नशीब फडफडलं म्हणा, असंच म्हणावं लागेल. नशीब काय, आमदारकी म्हणजे नशीब नसतं. माझ्या शेतकऱ्याचं नशीब फडफडलं पाहिजे. दिव्यांगाचं दिव्यांगांसाठी नेमकं काय धोरण असेल बच्चू भाऊ? दिव्यांगांसाठी आता पाहू ना. आता तर पहिला अजून अर्ज नाही भरला ना मी. रात्री भेट झाली शिंदेसोबत, काय ठरलं बैठकीमध्ये? हेच आता आमचं मुद्द्यावर चर्चा झाली. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये कसे घेता येईल, मजुरीचे कामं, दिव्यांगाचं बळकटीकरण राहिलेलं आहे. तो इथला या देशातला, महाराष्ट्रातला दिव्यांग सगळ्या देशात सुखी असला पाहिजे. देशामध्ये महाराष्ट्रातलं उदाहरण उभं राहिलं पाहिजे. आणि हमी भावाची लढाई केंद्र जर करत नसेल तर शिवसेनेनं ताकदीनं तिथं मांडली पाहिजे. असा एक प्रयत्न आमचा जरूर राहील. ज्या प्रकारे उमेदवारी मिळवण्यात तुम्ही सक्सेस झालात किंवा तुम्हाला मी नाही, तुम्ही सक्सेस झाले. सूत्रांनी सूत्रानं हे सगळ्या मीडियानं मिळून दिलेली उमेदवारी आहे. दुसरं असं की इतर उमेदवार तब्बल म्हणजे एकंदरीत बऱ्याच लोकांचं नाव चर्चेत होतं. मग त्याच्यात नीलम गोरे उपसभापती यांचं विशेषतः नाव चर्चेत होतं, पण उमेदवारी तुम्ही खेचून आणलात. मी नाही आणली, तर शिंदे साहेबांना दिली. ओके, हां. धन्यवाद सर.